Hello friends, today we are going to learn a grammar topic simple future tense. Simple future tense म्हणजे साधा भविष्यकाळ. भविष्यकाळातील वाक्यरचना करण्यासाठी वाक्यरचनेचं सूत्र सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर शाल किंवा विल भविष्यकाळी शब्द दर्शवण्यासाठी, व्हर्ब मुख्य रूपात आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. वी यूज सिम्पल फ्युचर टेन्स. आपण साध्या भविष्यकाळाचा वापर खालील गोष्टींसाठी करतो. कशासाठी? टू प्रोड्यूक्ट अ फ्युचर इव्हेंट, भविष्यकाळातील घटना व्यक्त करण्यासाठी, आणि टू एक्सप्रेस विलिंगनेस, आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी. मग त्यासाठी मी काही उदाहरणं करून दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, आय शाल सिंग अ पोएम, मी कविता गाईन. रमेश विल राईट अ लेटर, रमेश पत्र लिहील. सीता विल मेक फ्लॉवर पॉट, सीता फ्लॉवर पॉट तयार करेल. फार्मर विल वर्क इन द फार्म, शेतकरी शेतात काम करतील. वी शाल ओव्हरकम इन द इलनेस, आपण आजारपणावर मात करू. वी विल बिल्ड अ बंगलो, तो बंगला बांधेल. वी विल सॉल्व पझल्स, आपण कोडी सोडवू. प्रत्येक वाक्य बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कर्त्यानंतर शाल किंवा विल आहे, नंतर क्रियापदाचं मुख्य रूप आहे आणि शेवटी कर्म आहे. आपल्यालाही अशा वाक्यरचना तयार करता आल्या पाहिजेत. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळात नकारार्थी वाक्यरचना कशी असते ते पाहणार आहोत. वाक्यरचनेचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आपण साध्या भविष्यकाळाच्या वाक्यरचनेत फक्त शाल किंवा विल ॲड केलेला आहे, त्याचबरोबर नॉट केलेला आहे. आणि दुसरं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वोंट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. विल नॉट किंवा शाल नॉट म्हणजेच वोंट असाही अर्थ होतो. साध्या भविष्यकाळातील नकारार्थी वाक्य तयार करताना प्रथम कर्ता, नंतर शाल किंवा विल आणि नंतर नॉट येते. क्रियापदाचे मूळ रूप, नंतर कर्म येते. शाल नॉट किंवा विल नॉट म्हणजेच वोंट. आपण एका बाजूला होकारार्थी वाक्य दिलेले आहेत साध्या भविष्यकाळातील, आणि तेच वाक्य नकारार्थी कसं केले ते पुढं दिलेलं आहे. पहिलं वाक्य, आय विल राईट अ स्टोरी, मी कथा लिहीन. तेच वाक्य नकारार्थी, आय विल नॉट राईट द स्टोरी, मी गोष्ट लिहिणार नाही. ही विल टेल द आन्सर, तो उत्तर देईल. ही ओंट टेल द आन्सर, तो उत्तर देणार नाही. अमन विल हेल्प रौनक, अमन रौनकला मदत करेल. अमन वोंट हेल्प रौनक. वी शाल ब्रिंग अ प्लांट, आपण एक रोप आणू. वी शाल नॉट ब्रिंग अ प्लांट, आपण एक रोप आणणार नाही. सरिता विल स्टडी इंग्लिश, सरिता इंग्लिशचा अभ्यास करेल. सरिता विल नॉट स्टडी इंग्लिश. त्यानंतर आपण भविष्यकाळातील प्रश्न कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. क्वेश्चन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स. वाक्यरचनेचं सूत्र आहे विल किंवा शाल किंवा ओंट, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य तयार करताना प्रथम शाल किंवा विल किंवा ओंट, नंतर कर्ता, नंतर मुख्य क्रियापद आणि शेवटी कर्म येते. साधं वाक्य, आय विल बेक द केक. त्या साध्या भविष्यकाळातील साध्या वाक्याचं आपण प्रश्नार्थक वाक्य, विल आय बेक द केक. लता विल वॉटर द प्लांट, विल लता वॉटर द प्लांट. सचिन विल कॅच द बॉल, विल सचिन कॅच द बॉल. शी विल नॉट ड्रॉ अ पिक्चर, वोंट शी ड्रॉ अ पिक्चर. वी शाल सॉल्व द प्रॉब्लेम, शाल वी सॉल्व द प्रॉब्लेम. तुम्ही तीनही चार्टमधील वाक्यरचना नीट अभ्यासा आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा. आणि अशाच प्रकारची प्रत्येक चार्टमधील 5 वाक्य तुम्ही तयार करून आपल्या वहीमध्ये लिहा. थँक्यू.